अमृतसरच्या सुवर्ण मंदिराचं दर्शन घेतल्यावर आमची ट्रेन 11:30ला होती. त्यामुळे आम्ही अमृतसरच्या रेल्वे स्टेशनजवळच एका ढाब्यावर जेवलो. माझ्या मैत्रिणीने मला ऑलरेडी सांगूनच ठेवलं होतं की तिथे गेल्यावर लच्छा पराठा खाल्ल्याशिवाय येऊ नको. खूप फेमस आहे त्या ढाब्यावरचा. मग आम्ही लच्छा पराठा आणि एक भाजी मागवली. एक पराठा आम्ही आवडीने खाल्ला, पण दुसरा नकोसा झाला. कारण त्यात तूपच इतकं होतं आणि आपल्याला रोज इतकं तूप खायची सवय नसते ना हो. आपल्या पोळीसारखीच पोळी लाटून घेऊन त्याला सर्व बाजूने तूप लावून घ्यायचे आणि मग त्यावर पीठ भुरभुरायचं. आपण लहानपणी पंखा कसा करायचो कागदाचा उलट सुलट, तसं त्या पोळीला उलट सुलट करून त्याला मध्ये बोट घालून असं गोल चकलीसारखा आकार करून घेऊन हलक्या हाताने लाटायचा आणि मग थोडासा जाडसर लाटून घेतल्यानंतर तवा गरम झाल्यावर त्याला छान तूप लावून खरपूस भाजून घ्यायचा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा.